एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। उद्या इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे। तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत आणि याच पार्श्वभूमीवर उद्या इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढून याच प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार आहेत। राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये 300 खासदार संसदेतून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे पायी मोर्चा काढणार आहेत। उद्या सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक निर्वाचन आयोगावर म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या मुख्य कार्यालयावर मार्चने जाणार, लॉंग मार्चने। कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीचे घोटाळे करत आहे आणि घोटाळेबाजांना संरक्षण देत आहे, राहुल गांधींनी इतका मोठा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाचा आणि भाजपच्या बाहेर काढल्यावर सुद्धा पुराव्यासह आमचा निर्वाचन आयोग, चुनाव आयोग राहुल गांधीला सांगते की तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या। फ्लॉप शो झाला आहे त्याच्यापूर्वी खूप वेळा यांनी केला आहे। मला वाटतं ही खूप जुनी पिक्चर झाली आहे। घासून ती आता इतकी घासलेली आहे, कोणी याला पाहायला तयार नाही। आणि इंडिया आघाडी कशाकरता मोर्चा काढते? मी तर आव्हान केलं आहे की पूर्ण निवडणुकीच्या काळात, लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी आणि अलायन्सला जास्त मतं मिळाली, तेव्हा ती मतदार यादी, तेव्हा कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, तेव्हा काँग्रेस काही बोलली नाही, कारण 31 सीट निवडून आल्या। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या मोर्चावर निशाणा साधलाय। निवडणूक आयोगाने विरोधकांना ईव्हीएम संदर्भात बोलवलं होतं, मात्र कोणीही गेलं नाही असं देखील फडणवीस म्हणालेत। तर यावर आमदार रोहित पवार यांनी पलटवार केलाय। शेवटी या सगळ्या गोष्टी का थोतांडायत? इलेक्शन कमिशनने आजपर्यंत 4 वेळा ओपन चॅलेंज थ्रो केला। ओपन चॅलेंज सगळ्या पॉलिटिकल पक्षाला, सगळ्या इंजिनियर्सला, सगळ्या टेक्नोक्रॅट्सला की ईव्हीएम हॅक करून दाखवा। अजूनपर्यंत कोणी ईव्हीएम हॅक करू शकलेलं नाही, कोणी नाही। एवढंच नाही, आताही हे त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलतायत, इकडे बोलतायत, तिकडे बोलतायत, पण इलेक्शन कमिशनला फेस करायला तयार नाही आहेत। मुख्यमंत्री काय प्रवक्ते ते इलेक्शन कमिशनचे सांगावं। आम्ही इलेक्शन कमिशनचे प्रवक्ते आहोत, आम्ही इलेक्शन कमिशनला चॅलेंज करत आहोत, आम्ही इलेक्शन कमिशन बोलत आहोत, पण इलेक्शन कमिशन मधून कुणी बोलत नाही। बोलतात तर कोणतं? राज्याचे मुख्यमंत्री। शेतकरी आत्महत्यावर बोलायला वेळ नाही, कायदा व सुव्यवस्थेवर बोलायला वेळ नाही, पण इलेक्शन कमिशनवर आम्ही काय बोललो तर लगेच तुम्ही त्याचं बोलत असाल। मग कुठेतरी आता आपल्याला समजून घ्यावं लागेल, इलेक्शन कमिशन हे भाजपचे एक वेगळा विभाग आहे आणि त्या विभागावर जर कुणी बोललं तर भाजपचे नेते नक्कीच त्याला प्रत्युत्तर देतात। मुंबईमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। मुंबईमधील सार्वजनिक मंडळ आपल्या बाप्पाच्या आगमनात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याची थेट दृश्य आपण बघू शकतो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। एक वेगळाच उत्साह गणेश भक्तांमध्ये आणि त्याचबरोबर मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्येही दिसून येतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। लालबाग परळ भागामध्ये बाप्पाच्या आगमनाची लगबग दिसतीये। श्रीकृष्ण, काय सांगाल, कशा पद्धतीने ही लगबग सुरू आहे, काय चित्र दिसतंय? नक्कीच फरा, गणेशोत्सवाच्या धामधुमीला जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी 27 ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असली त्याच आधीपासून जे आहे आपल्या लाडक्या बाप्पाला प्रत्येक मंडळात घेऊन जाण्यासाठी किंवा मंडळात डेकोरेशनसाठी घेऊन जाण्यासाठी लगबग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो ही जी मूर्ती आहे ती 25 फुटी मूर्ती जी आहे ती पंचशीलचा विघ्नहर्ता म्हणजेच कामाठीपुरातली ही जी मूर्ती आहे ही अगदी 25 फुटी मूर्ती आपल्याला जी आहे ती दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आपण पाहू शकतो ढालवरती जी आहे ती मूर्ती आपल्याला लाडके बाप्पा उभे राहिलेले आणि त्याचबरोबर त्यांच्या हातात तलवार देखील जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आणि ह्याच मंडळाने आहे की गेल्या वर्षी 25 फुटी मूर्ती असून देखील आणि त्याचबरोबर शंकराच्या अवतारात जी आहे ती साकारण्यात आली आणि ह्यावेळेस जे आहे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जे आहे तो स्वरूप देण्याचा जो आहे तो प्रयत्न करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर अगदी चिमुकल्यांपासून ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जे आहे आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या मंडळात किंवा आपल्या मंडळात घेऊन जाण्यासाठी जी आहे ती लगबग झालेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबईच्या अनेक ठिकाणी जे आहे आज लालबाग परिसरातून मोठ्या संख्येने जे आहेत
अनेक मंडळांचे बाप्पा जे आहे ते आपल्या मंडळाकडे विराजमान होताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत किंवा ते मंडळाचे कार्यकर्ते देखील आहेत. थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल, आज लाडक्या बाप्पाला तुम्ही मंडळात घेऊन जाताय आणि आम्ही मंडळामध्ये याच्यासाठी देतो की दरवर्षी आमचा काही ना काही कॉन्सेप्ट राहते. गेल्या वर्षी नंदीवर होता आणि यावर्षी आम्ही हिंदुत्व म्हणून ते ढाल तलवारवर गणपती आणला. पुढे नक्कीच आपण पाहू शकतो हिंदुत्वाचा कुठेतरी मेसेज देण्याचा जो आहे तो पंचशीलच्या विघ्नहर्ताचा मेसेज आपल्याला देताना पाहायला मिळते. मूर्ती जी आहे ती 25 फुटी आणि त्याचबरोबर ढालेवरती आपल्याला जी मूर्ती आहे ती आरूढ अशी 25 फुटी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. फरा बरोबर आहे श्रीकृष्ण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आता गणेशोत्सवाची ही धामधूम आपल्याला दिसून येते आणि याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. तर ही दृश्य आपण बघतोय मुंबईमधून. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आणि या ठिकाणी गणेशोत्सव तेवढ्याच जोमामध्ये साजरा होत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि एक वेगळाच उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, चैतन्य पाहायला मिळत आहे. तर बाप्पाच्या मूर्तीची एक झलक आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी लोकांची गर्दी सुद्धा दिसून येते, त्यांची लगबग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.